म्हणजे ऐतिहासिक मनोमिलन ते पण झालं. किती वर्षांनी? 9 मग 8 वर्षांनी. मग कोणाला सांगता येईना, इतकं जुनं झालं. काय म्हणताय, बोला. एक तर पहिल्यांदा टीजर आपला प्रसिद्ध झाला आहे, चांगला मिळाला टीजर आणि त्याला चांगले लाईक्स पण मिळताना दिसून येत आहे. काय नक्की काल प्रथमच आपण पाहिलं असेल की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं. पहा, एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसते. 2 धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा. आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटलं. ही मुलाखत महाराष्ट्राची, कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली आणि खणखणीत पद्धतीने ते बोललेले. आणि त्यांनी काय सांगितलंय, आता नाही तर कधीच नाही. मुंबई हातची गेली, आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद होती. अभी नाही तो कभी नाही. भारतीय जनता पक्षानं जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात, न्याय व्यवस्थेत, प्रशासनात, राजकारणात, ते मराठीच आहे. आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातं. सही त्या डेथ वॉरंटवर मराठी माणसाचीच घेत आहे. ही भाजपची कसब आहे. देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फिरतायत, राज्य वाऱ्यावर सोडून. डेप्युटी सीएम फिरतायत, राज्य वाऱ्यावर सोडून. सगळेच फिरतायत. अजित पवार फिरतायत, भाजपला शिव्या घालत फिरतायत, तरी सरकारमध्ये आहेत. ते त्यांना काल सावरकरांवरती मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलेलं आहे. अरे, सावरकर विरोधी आहे तर ठेवताय कशाला? तुम्ही आम्हाला सांगता ना, आम्ही वीर सावरकरांचा विचार सोडला असं म्हणताय ना तुम्ही. आणि वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या